नमस्कार मंडळी, तर आज आपण जाणून घेणार आहोत पौष शुक्ल पक्षामधील पुत्रदा एकादशीची व्रतकथा। चला तर मग सुरू करूयात। नैमिषा रण्यातील सौनकादिक मुनींनी सुत मुनींना विचारले की हे प्रज्ञावंता, आपण व्यासांचे आवडते शिष्य असून त्यांनी निपुत्रिकास पुत्र प्राप्तीचा कोणता उपाय सांगितला आहे याचे आम्हाला तुम्ही कथन करावे। सौनकादिकांचा प्रश्न ऐकून सूत म्हणाले, हे मुनी हो, भद्रावती नगरीमध्ये सुकेतू नावाचा एक राजा होऊन गेला। त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते। दोघेही सुसंस्कारी होती। त्यांच्यामध्ये ईश्वर भक्ती एकनिष्ठतापूर्वक असून त्यांचा कोणत्याच गोष्टीशी त्यांना उणीव नव्हती, परंतु संतान सुख हे त्यांना नव्हते, त्यामुळे ते नेहमीच दुःखी असत। अनेक उपाय करीत असताना त्यांनी आपली धनसंपदा पणास लावली, अनेक व्रतवैकल्ये केली, राजवैद्याकडून अनेक उपचार केले, परंतु त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही। म्हणून वैराग्य प्राप्त होऊन त्या राजा राणीने राज्याचा त्याग केला आणि प्रधानास राज्यावर बसवले आणि स्वतः वैराग्य वृत्तीने अरण्यामध्ये तपसाधना करण्यासाठी निघून गेले। फिरता फिरता त्यांना तृष्णा लागली, म्हणून ते जल शोधित असताना त्यांच्या नजरेस एक सरोवर पडले। सरोवराच्या काठी पोहोचताच त्या काठी असलेल्या ऋषींच्या आश्रमावर त्यांची दृष्टी गेली, म्हणून ते भक्तिभावाने त्या ऋषींच्या शरणागत गेले व म्हणाले, महाराज, आम्ही पुत्रविरहित जीवन जगत आहोत, त्या दुःखानेच आम्हास वैराग्य आलेले आहे, तेव्हा आपण आमच्या मनोरथाची पूर्तता करावी या अपेक्षेने आपल्या आश्रमामध्ये आलेलो आहोत। तेव्हा ऋषी मंडळी त्यांच्या वक्तव्यावर प्रसन्न होऊन म्हणाले, थोड्याच दिवसांनी माघ महिना येणार आहे, परंतु आज फार सुंदर योग आहे। आज पुत्रदा एकादशी असून याच योगावर आपण प्राप्त झालेले आहात, म्हणून याचे अनुपालन जर आपल्याकडून झाले तर आपणास पुत्र प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। त्या ऋषींचे हे वक्तव्य ऐकून त्यांना असे वाटले की कुणी मरणारा व्यक्ती अमृत प्राप्ती होऊन जसा सुखी होतो तसाच काहीसा प्रकार घडत असल्याचा अनुभव राजा आणि राणी घेत होती। त्यांनी सांगितलेले पुत्रदा एकादशीच्या व्रताचे आचरण ऋषींच्या मार्गदर्शनाने त्यांच्याकडून घडले। त्या ऋषींचे हे वक्तव्य ऐकून त्यांना असे वाटले की कुणी मरणारा व्यक्ती अमृत प्राप्ती होऊन जसा सुखी होतो तसाच काहीसा प्रकार घडत असल्याचा अनुभव राजा आणि राणी घेत होते। त्यांनी सांगितलेले पुत्रदा एकादशीच्या व्रताचे आचरण त्यांच्याकडून घडले। त्यातच पुत्रदा एकादशीचे व्रत आचरण ऋषींच्या साक्षीने ते मोठ्या भक्तिभावाने करू लागले। उपवास, जागरण, ईश्वर भक्ती एकनिष्ठ भावाने आचरण केल्या गेली होती, त्यामुळे श्रीहरींची त्यांच्यावरती कृपा प्राप्त झाली होती। त्याचे पुत्रदा एकादशीचे व्रत हे सफल झाले असे जेव्हा ऋषींना कळले, तेव्हा ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही आता आपल्या राज्यात परत जाऊन पुत्रदा एकादशी व्रताचे पुण्याचा संकल्प पुत्रप्राप्तीमध्ये समर्पित करा, म्हणजे आपणास पुत्र प्राप्त होईल। त्याप्रमाणे त्यांनी केले, तेव्हा योग्य वेळी त्यांना पुत्र प्राप्त झाला। त्यावेळी राजा आणि राणीला आकाश ठेंगणं झाल्यासारखे वाटू लागले। त्यांनी आनंदाने याचकांना खूप दान दिले, ब्राह्मणांची सेवापूर्ती केली, गायींना चारा घातला, पक्ष्यांना संतुष्ट केले। पुढे पुत्र हा तरुण झाल्यानंतर त्यास राज्यपदी बसून राजा आणि राणी वानप्रस्थ आश्रमाला निघून गेले। अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचा महिमा पृथ्वीवर वाढला असे श्रीकृष्ण भगवान युधिष्ठिराला कथन करू लागले आणि पुत्रदा एकादशीचे महात्म्य वर्णू लागले। तर मंडळी, पुत्रदा एकादशीचे व्रताचे आचरण करताना आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत। तर मंडळी, मुलांच्या सुख समृद्धी आणि सौभाग्यासाठी पुत्रदा एकादशीचे व्रत हे करणाऱ्या भाविकांनी एक दिवस आधी म्हणजेच दशमी तिथीपासूनच व्रताच्या नियमांचे पालन करण्यास सुरुवात करावी आणि सूर्यास्तानंतर जेवण करणं हे टाळावं। पुत्रदा एकादशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे। शक्य असल्यास आपण गंगा स्नान हे करावे, अन्यथा घरामध्ये स्नान करताना पाण्यामध्ये गंगाजल हे मिश्रित करावे। हिंदू मान्यतेनुसार भाविकाने एकादशी व्रताच्या दिवशी श्रीहरींना प्रिय असणाऱ्या पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करावे। तसेच पूजा सामग्रीमध्ये सुद्धा पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची मिठाई इत्यादी गोष्टींचा समावेश करावा। स्नान आणि ध्यान केल्यानंतर सर्वप्रथम श्रीहरींचे स्वरूप मानले जाणारे भगवान श्री सूर्यनारायण यांना अर्घ्य हे अर्पण करावे।
यानंतर पुत्रदा एकादशीचे व्रत हे विधिवत करण्याचा संकल्प करावा। पुत्रदा एकादशीच्या दिवशी व्रताच्या दिवशी देवघरामध्ये किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये चौरंग हा मांडावा। त्यावरती पिवळ्या रंगाचे कापड हे अंथरावे। त्यावरती भगवान श्रीहरी विष्णूंची प्रतिमा किंवा मूर्ती ही स्थापित करावी। मूर्तीवरती गंगाजल, पिवळ्या रंगाचे चंदन, केशर, पुष्प, धूप, दीप, फळ, मिठाई इत्यादी गोष्टी ह्या अर्पण करून त्यांनी भगवान विष्णूंची पूजा करावी। एकादशी व्रत तोपर्यंत अपूर्ण आहे जोवर तुम्ही श्रीहरींना तुळस अर्पण करत नाही। पण एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पाने हे तोडू नयेत। व्रताच्या एक दिवस आधीच तुम्ही ही सर्व तयारी करून ठेवावी। भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्यानंतर एकादशी व्रताची कथा ऐकावी किंवा कथेचे पठण करावं। तुळशीच्या माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अधिकाधिक जप करावा। पुत्रदा एकादशी व्रताच्या पूजेनंतर आरती देखील करावी आणि प्रसादाचे वाटप करून स्वतः देखील प्रसाद हा ग्रहण करावा। पुत्रदा एकादशीच्या दिवशी भोजन करू नये। तुमचे जर व्रत नसेल तरीही भात तसेच तामसिक पदार्थांचे सेवन करू नये। पुत्रदा एकादशी व्रताचे नियमानुसार पारण करावे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला शुभ मुहूर्तावर स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताचे पारण करावे। तर मंडळी, दान धर्म ते मंत्रापर्यंतचे हे 5 महा उपाय जर आपण केले तर भगवान विष्णू त्यांच्या कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण करतात। तर मंडळी, पुत्रदा एकादशी व्रताचे पुण्यफळ मिळवण्यासाठी व्रताचे पारण करताना एखाद्या ब्राह्मणास जर आपल्या क्षमतेनुसार आपण फळ, अन्न, वस्त्र आणि धन इत्यादी कोणतीही गोष्ट ही दान करू शकतो। पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी स्वरूप मानल्या जाणाऱ्या तुळशी वृंदावनाजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि 11 वेळा तिला प्रदक्षिणा घालावी। या दिवशी तुम्ही श्रीहरी विष्णूंची पूजा करताना शंखनाद हा नक्की करा। तुमच्याकडे जर दक्षिणावर्ती शंख असेल तर त्यात जल भरून श्रीहरी विष्णूंची विशेष पद्धतीने तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता। श्रीहरी विष्णूंचे सहस्त्रनाम किंवा संतान गोपाळ स्तोत्राचे या दिवशी पठण हे नक्की करावे। तर मंडळी, ही होती आजची पुत्रदा एकादशीची कथा। ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत लोभ असावा। जय श्रीहरी।